नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज तारीख आहे 15 जून आणि मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत 10 आणि मी आता आलोय नदीवरती। तर मित्रांनो, आपल्या नदीला आलेला आहे पूर। तर अक्षरशः जोरदार पाऊस पडला रात्री 14 तारीख आणि जसं हवामान खात्याने सांगितलेलं की जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट होईल आणि त्याप्रमाणे पाऊस पडलेला आहे। आणि मित्रांनो, नदीला पूर आलेला, तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय पूर्ण खलाटी आहे ती अक्षरशः पाण्याखाली गेलेली आहे। ॲक्च्युली पाणी आहे ना अगोदर येऊन गेलेलं आहे सकाळी, म्हणजे रात्री पूर आलेला, आता पाणी कमी होत जातोय। तर आपण आणखी नदीकडे जाणार आहोत आणि तुम्हाला प्रत्यक्ष जवळून बघायला मिळणार आहे पाणी। तर चला आता जाऊया। तर मित्रांनो, रात्री आहे ना जोरदार पाऊस पडत होता, अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातलेला। तुम्ही आता माझ्या पाठीमागे बघताय तर अक्षरशः पूर्ण शेत आहेत ती पाण्याने भरलेले आहेत आणि सगळीकडे पाण्याला आता उफील आलेले आहेत। तर हे बघा सगळे छोटे मोठे ओढे आहेत, ते बघा हे सर्व उपलीचं पाणी आहे, सर्व शेतातून पाणीच पाणी, पूर्णपणे अक्षरशः खलाटीमध्ये पाणी आहे। ॲक्च्युली पाणी माहिती आहे का इकडून वरून गेलेलं आहे थोडंफार, हे बघा त्या बांधाला दरवर्षी त्या बांधाला लागून जातो आणि तिकडून लागून गेलेलं आहे। आता पाणी आहे ना कमी होत चाललेलं आहे। तर हे बघा हे नदीचा प्रवाह नाही, ही सर्व खलाटी आहे, शेतं आहेत, नदी आहे ती त्या झाडीच्या तिकडेच्या बाजूला नदी आहे, मोठी मोठी झाडं दिसतात त्यांच्या तिकडे नदी आहे, नदी दिसत नाही इकडून, मोठा प्रवाह आहे नदीचा। तर हे बघा असं हे शेतातून पाणी आहे। तर आता काय इकडे खलाटीमध्ये शेती वगैरे काही नाही आहे, नाहीतर दरवर्षी शेती असते, परंतु आता सर्व पडीक आहे ही जागा खलाटीची। बघा सगळीकडे पाणीच पाणी आहे। तर मित्रांनो, जेव्हा पहिल्यांदा पाऊस पडतो आणि पहिल्यांदा नदीला जेव्हा पाणी वाढतं ना तेव्हा आहे ती वल्गन चढते। तर आता मात्र वल्गन म्हणजे तशा प्रकारे वल्गन नाही चढणार, मासे थोडेफार चढतील, परंतु पाणी लगेच कमी झालं की लगेच ते निघून जातात। तर वल्गन आहे ती पहिल्याच पावसाला असते। तर आता काय वल्गन वगैरे नसणार आहे, तर मासे वगैरे कुठे काय दिसत नाही आहेत चढलेले, कारण का जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हाच कुठे अंडी म्हणजे ती अंडी असतात त्यांच्या पोटामध्ये, तर ते अंडी सोडण्यासाठी पिल्ले सोडण्यासाठी आहे ती इकडे येत असतात। तुम्ही बघा हे बघा हे सर्व इकडे गाळ बघा दिसतंय, इकडून पाणी गेलेलं आहे, सगळं या बांधाला लागून पाणी गेलेलं आहे। तर इकडे आहे ना वल्गन असली की इकडे मासे चढतात। बघा आता आपल्याला एक पण मासा दिसत नाही आहे इकडे। तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही किती पाणी आहे। तर आपण काही म्हणजे 3 दिवसापूर्वीच आपण आलो होतो नदीवरती आणि मित्रांनो या इथेच आपण गेलेलो, जी सांगड बांधलेली। तर मित्रांनो आता तिथे कितीतरी पाणी, आता तिथे जाऊच शकणार नाही एवढं पाणी आहे, म्हणजे नदीच्या बाहेर पाणी आहे। आपण त्या नदीमध्ये गेलेलो साखलीमध्ये, तर ती कुंत्री भुंकत होती ना आपल्यावरती, अंगावरती आली ती इथेच आहे बघा, तिथून आपण नदीतून बाहेर आलो, त्या पाणी येते तिथून आणि तिथे आपल्यावरती अंगावरती आली होती कुत्री आणि ती इकडेच खेळत होती या शेतांमधून। जोरदार पाणी आहे वाहत आहे। या छोट्या ओढ्याला पण पाणी किती आहे, हे गावातून येणारा हे उपलीचं पाणी आहे, हे बघा। तर चला आणखी आपण वरती जाऊया बघायला। बघा हिरवगार रान, मस्त वाटते ना। तर आता जवळजवळ 11 वाजलेले आहेत, तर अजून आमच्याकडून येणारी जी ST आहे ती आलेली नाही, कारण का एवढा जेव्हा पाणी असतं तेव्हा जो चिंचगड मांदिवलीचा जो जोडणारा ब्रिज आहे त्या ब्रिजवरती पाणी असतं आणि त्यामुळे गाडी तिकडून पलीकडून येऊ शकत नाही, त्यामुळे गाडी अजून आलेली नाही आहे। तर म्हणजे अजून थोडं पाणी कमी व्हावं लागेल, जवळजवळ अजून 1-1.5 तास जाईल किंवा 2 तास पण जातील, आणि जर पाऊस नाही लागला तर मग गाडी त्यानंतरच येऊ शकेल। तर अशा प्रकारे आता आपण पण तिकडे जाऊ शकत नाही बाईक घेऊन, कारण का मध्ये जे ओढ्या आहेत त्या ओढ्यांना पाणी असतं, कारण का हे आता पाणी आता नदीचं आहे ना बाहेर आलेलं आहे तिकडे सुद्धा, आणि रस्ता आहे तो नदीच्या बाजूनेच आहे, त्यामुळे तिकडे सुद्धा जाता येत नाही। तर हे बघा सगळा रस्त्यावरती गाळ, इकडून सगळं पाणी गेलेलं आहे बघा।
तर रात्री मित्रांनो पाऊस मंडणगडच्या तिकडे वरच्या पट्ट्यामध्ये जास्त जोरात पडलेला आहे, तर त्यामुळे एवढा पाणी आलेला आहे। आमच्याकडे पाऊस पडत होता, परंतु एवढा नाही, म्हणजे रिमझिम रिमझिम मध्ये थोडीशी जास्त जोराची एखादी सर, तर अशा प्रकारे पाऊस पडत होता। परंतु ओढ्याला एवढं काही पाणी नाही, तर वरती मंडणगडच्या तिकडे पाऊस पडल्यामुळे इकडे जोरदार म्हणजे नदीला पूर आलेला आहे। डोपरवर पाणी होईल आपल्याला। वाहून आलेली आहे छत्री। हे बघा, छत्री वाहून आलेली आहे कोणाची तरी। चांगले आहे, थोड्याशा तारा तुटल्यात। तर बघा मित्रांनो, आता या पानातून मी रक्त काढून दाखवतो तुम्हाला। रक्त हे बघा, रक्त निघाला, दिसतंय का? लाल लाल रक्त। तर हे आहे सागाचं झाड, आणि या सागाच्या झाडामधून अशा प्रकारे रक्त येते। हे बघा कसं लाल लाल, असं वाटेल की काही लागलंय, है ना? तर बघा आता मित्रांनो, आपण आणखी वरती आलोय, वरच्या भागामध्ये। तर बघा इकडे सुद्धा पाणी खूप बाहेर आहे। इकडे मित्रांनो काही आता शेती वगैरे असं काही नाही आहे। पूर्वी इकडे शेतं ही सर्व, आता मी चाललोय ती सर्व शेतं असायची। इवन इकडे सुद्धा नदीचं ते पाणी आहे ना तिकडे, तर तिथपर्यंत पूर्ण शेती नाचणी वगैरे असायची। तर आता तसं काही नाही आहे, ही सर्व ओसाड आता सर्व शेती आहे। तर असा पूर आला ना का, पूर्वीच्या काळी असं लोकांचे ठेवलेले मूठ वगैरे, कारण का आदल्या दिवशी खणलेला असायचा। पावसाचं वातावरण म्हणजे आताच्या काळी कसं म्हणजे इशारा दिला जातो हवामान खात्याकडून, बाबा उद्याला जोरदार पाऊस पडणार आहे, तर आपण थोडं सतर्क राहतो। तर पूर्वी म्हणजे 10-15 वर्षापूर्वी इकडे शेती मोठ्या प्रमाणात केली जायची, तेव्हा असं काही नव्हतं की माहिती लोकांपर्यंत पोचत नव्हती की बाबा उद्याला पाऊस पडणार आहे। तर मग लोकांचं कसं व्हायचं, नुकसान व्हायचं। मग लोक शेतामध्ये आदल्या दिवशी जे काही खणून ठेवायचे भात वगैरे, किंवा जे नांगर वगैरे शेतीची अवजार आहे ती सुद्धा शेताच्या बांधावरती ठेवायची। सपोज आता इकडे ठेवलं आणि आपण उद्याला येणार आहोत, तर हा पूर आहे तो रात्रीच आलेला आहे, आणि मग अशा प्रकारे मग ते सगळं वाहून जायचं। तर असं बऱ्याचदा व्हायचं, खूप लोकांचं नुकसान व्हायचं। तर त्यावेळी तशी सुविधा हवी होती। आता मात्र शेतीच नाही आहे, त्यामुळं काही तसं काही नुकसान होत नाही। तर हा या वर्षातील पहिला पूर आहे। तर जूनमध्येच पूर आलेला आहे खास। तर बऱ्याचदा जुलैमध्ये मोठा पाऊस पडतो, आणि जुलैमध्ये 2 ते 3 वेळा पूर येतो नदीला। तर आता मात्र जूनमध्ये, आज 15 तारीख आहे जूनची, तर 15 तारखेलाच पूर आलेला आहे। तर खरंच निसर्ग आहे ना आता बदलत चाललेला आहे। म्हणजे बघा, यावर्षी पाऊससुद्धा मे महिन्यामध्ये सुरू झाला, आणि मे महिन्यामध्ये सुद्धा एकदा जोरदार पाऊस पडला होता। तर असं कधी होत नाही, पण बघा निसर्ग बदलला। तर या निसर्गाला बिघडवण्यामागे माणसाचा मोठा हात आहे। तर या माणसामुळेच निसर्ग बिघडलेला आहे। तर नक्कीच निसर्ग आहे ते माणसाला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की। तर हा बघा, एक मध्ये दुसरा एक ओढा लागलेला आहे, आणि पाणी बघा कसा वाहतोय भरून भरून। तर आता मित्रांनो, आपण खूप वरती आलोय। तर हे आलंय कामताचा एरिया, आमच्या गावातील आहे, त्यांना माहिती आहे की कामत, तर या ठिकाणाला कामत म्हणतात। तर मित्रांनो, आपण गेल्या वर्षी एक व्हिडिओ बनवलेला, तर त्या ठिकाणी 3 माणसं त्या घरामध्ये गावापासून दूर असं रानामध्ये राहतात। तर मित्रांनो, ते घर आहे ना ते इकडे वरतीच आहे। तर आता आपण तिकडे जाऊया। ॲक्च्युली आता रस्ता आहे ना तिकडे जाण्यासाठी, रस्ता व्यवस्थित नाही, मला शोधावा लागणार आहे रस्ता। तर बघूया आपल्याला रस्ता भेटतोय का, तर जंगलातून जावं लागेल। चला जाऊया, बघू। तर मित्रांनो बघा, इथे हे झाड आहे, किती सुंदर अशी फुलं दिसत आहेत का? बघा, कोणतं आहे ते तुम्ही सांगा, माहिती आहे का कोणतं झाड आहे? हे घाणेरीचं मित्रांनो झाड आहे। बघा कसं फुले झालेले आहेत, एकदम एकदम भारी फुलं वाटतात। याची वेणी जर बनवली तर काय भारी वाटेल, वाव।
तर मित्रांनो रस्ता काय आपल्याला सापडत नाही, तर आपण इथे आलोय आता या ओढ्यावरती, पुन्हा त्याच ओढ्यावरती आलोय. हे बघा तर आता बघूया इकडून रस्ता आपल्याला सापडताय का. तर या बाजूचे रस्ते थोडेसे आपण या बाजूला जास्त येत नाही ना, फिरतलो नाही जास्त, त्यामुळे इकडचे रस्ते थोडेसे आपल्याला माहिती नाही आहेत. काम करूया, या वाटेने आपण वरती जाऊया आता. हे बघा ही थोडीफार पायवाट आहे इथे, या पायवाटेने वरती जाऊ. तर मित्रांनो माझी तब्येतसुद्धा बरी नाही. मी काल म्हणजे परवाच्या दिवशी आणि त्याच्या आदल्या दिवशीसुद्धा 2 दिवस डॉक्टरकडे जाऊन आलो आहे. सलाईन लावली होती. तर म्हटलं आज पूर आहे आणि पूर बघायला तर गेलंच पाहिजे. आणि मित्रांनो तुम्हाला पण बघायचा होता ना, तर तुम्हाला पण दाखवायचाच होता. तर म्हटलं आपण असं झोपून चालणार नाही घरी राहून, तर म्हटलं नदीवरती गेलंच पाहिजे. आणि मी सरळ नदीवरती निघालो. तर बघा अजून ही करवंद बघा कितीतरी आहेत. हे बघा ही चांगली करवंद आहेत, कच्चे आहेत टपोरी. ही बघा अजून त्यामधून ना चेक नाही गेलं आहे बघा, चांगली आहे ती, खाल्ली तरी चालतील. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे वरती हिरवगार हे सपाट लागलेलं आहे, थोडासा अजून चढ आहे. तर खालून मी चढत आलो, दम लागला आहे. तर बघा आता रान कसं हिरवं हिरवं झालं आहे. तर मित्रांनो आपण आता फायनली आलेलो आहे, ते घर आहे त्याजवळ. तर बघा इकडे गेल्या वर्षी आपण आलो तेव्हा नाचणी वगैरे खूप होती. इकडे सर्व नाचणी, तीळ होता, भात केलेला होता. पण आता यावर्षी काहीच नाही. आणि ते तिकडे आहेत. अरे अंकुश भाई, हो बाबा, हो मी आलो बघून. वरती हो स्मशानापर्यंत गेलेला. ते बघा हे गेल्या वर्षी घर आपण बघितलेलं. इकडे सर्व बाबा खाली खाली वाटते सगळं. अंकुश बाय हे बघा कसं घर आहे. बैल इकडे आणलेत आता. हो झोंबी नाही ना मग घेत आता पुन्हा. काय दारची भाजी. तर बघा अंकुशबाईंनी दारची भाजी, आम्ही याला दारची भाजी म्हणतो. तर आता हे रोपं लावायला घेऊन जातो. हो बाबा यावर्षी काय नाही, गेल्या वर्षी सर्व बाबांची बघा ही सर्व भात आहे ना. गेल्या वर्षी आपण आलो होतो ते बघा ही सगळं शेतं केलेली भात होता. इकडे सगळं भात होतं नाही बाबा. इकडे सर्व मिरच्या वगैरे केलेल्या, मिरच्यांची रोपं सुद्धा मी घेऊन गेलो होतो. जगलीत ती रोपं. इकडे सर्व नाचणी भात होता. आज यावर्षी काय नाही. बघा बैल बघून येऊया. हे बघा 2 बैल आहेत. काय रे झोंबी घेता काय. हा 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 साला मारायला येतोय बघा, मारायला येतो, डेंजर आहे. हा जर हात लावून तरी देते. हा लय तरंगी दिसतंय. हे बघा चोल वगैरे इथे आहे सर्व. गेल्या वर्षी इथे व्यवस्थित होता, यावर्षी काय नाही. अंकुश बाय करायचं यावर्षी पण ना. केलटी त्रास देतात त्यामुळे. काय मग झोलायला गेलेला काय. हा कातल्यापर्यंत जाऊन आलो. हा काय नाही, काय ना वल्गन चढलीच नाही. वल्गन पहिल्यांदा सुरुवातीलाच. नको बस झाले.
किती होतं आता इकडे यावं लागेल तुम्हाला झोपायला. नाही दिवसा इकडे ठेवेन, रात्री तिकडे नाही घेऊन जाणार घरी. हा. अच्छा, काय असतं तर बरं मग इथंच राहायला. हम्म. हा, ओलाय करायला झाले. झोलून आला सकाळी. अंकुश काय भेटलं काय? काय नाही, पाणी लवकर आलेला ना सकाळी. सकाळ लवकर. हम्म. पार तिकडे खलाडीच्या बाहेर गेलेला तिकडे आमकोलच्या. काय नाही भेटलं ना. काय नाही. आता गल लावायला. सगळ्यांचीच निवड. हम्म. तर बाबा आता विस्त पेटवत आहेत. बाबा थंडी लागली. बैलांसाठी धुरी करतायत. चला तर बाबा. घेतो. अंकुशनी बांधून ठेवलेली आहे भाजी, दारची भाजी. हे बघा, यावर नांगर वगैरे असे बांधून ठेवलेत. तर बैलांना इकडून पाठीमागून एंट्री आहे. हो ना, मग हे भात लावायला बरं. हे सर्व शेतात यावर्षी खाली आहेत. हा रस्ता जातो वाडीवरती आमच्या. बघा इकडून घर कसं दिसतंय रानामध्ये, भारी ना. तर हे बघा, ही वाडीवरची घर आहे तिकडे समोर. तर चला आता वाडीतून जाऊया आपण. घरात कोण नाही. काय करताय? काय पूर बघायला? आता गेला पाण्याचा ना. हो, मग सकाळी जाम होता. सकाळी जाऊन आलो. सकाळपासून होतो तिकडे. मग तनुष मुंबईला गेला काय? हो. हो का? मग तुम्ही आता एकटेच? मी एकटाच असतो. तर बघा, ही आमची वाडी आहे. वाडीवरती आलोय. काय करताय मंडळी? हा दादा, ताई. अरे ही कोण? कधी आलीस तू? बरे आहेस ना? बरे आहेस ना वृषाली? तर मित्रांनो, आता आपण आलोय गावाच्या जवळ आलोय आता. तर वाडीतून आता बाहेर आलोय. तर इथे बघा आमच्या एसटीचा थांबा आहे. तर आज माहिती आहे का मित्रांनो, तर बोरिवलीवरून तर तर आज सकाळी येणारी जी एस टी आहे, बोरिवलीवरून येणारी एस टी, ती या रूटनी जाते आणि बोरथलला जाणारी, बोरिवली बोरथल. तर गाडी सकाळी 5:30ला येते. तर आज पूर असल्यामुळे ही एस टी आहे ती आमच्या इथून गावातूनच पुन्हा रिटर्न फिरलेली आहे असं आता माहिती पडलं आहे. तर कारण पुढे जायला तिला रस्ता नाही, कारण का पुराचं पाणी रस्त्यावरती होतं. तर असं समजलं की गाडी पुन्हा इथून रिटर्न गेलेली आहे. तर अशा प्रकारे पुरामुळे खूप लोकांचे हाल होतात. तर जे ब्रिज वगैरे आहेत ते थोडेसे हाईट त्यांची असेल तर मग पाणी असलं तरी पण तेवढा म्हणजे त्रास होणार नाही. तर मांदिवलीचा जो ब्रिज आहे, आता आपण तिकडे जाऊ शकणार नाही कारण का बाईक पण नेता येणार नाही, रस्त्यावरती पाणी आहे. नाही तर आपण तिकडे पलीकडे म्हणजे गेलो असतो. बापरे, इकडून सर्व पाणी इथे रस्त्यावरती, रस्ता वाहून गेला आहे. हे बघा, हा सर्व पाणी इथे रस्त्यावरती इथून, आणि रस्त्याची हालत झाली. तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. तर असेच भेटत राहणार आहोत आपण गावाकडच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये.
तर तुम्हाला मी म्हटलं आहे मित्रांनो, लवकरच नवीन नवीन लोकांसोबत आपण भेटणार आहोत. तर मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे की मला कधी ते चान्स भेटतं आहे असं फिरण्याचा. तर तब्येत पण बिघडलेली आहे आणि आपल्याला नवीन कॅमेरा पण घ्यायचा आहे. लवकरच आपण नवीन कॅमेरासुद्धा घेणार आहोत आणि लवकरच तुम्हाला व्हिडिओची क्वालिटीसुद्धा चांगली बघायला भेटेल. तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. तर पुन्हा बघा दिसतंय माझ्या पाठीमागे नदी खाली. आता आपण वरती आलो आहे बरंच आता गावामध्ये. तर चला पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये गावाकडच्या. तर मित्रांनो, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो, हॅपी राहा, आहे ना. चला तर बाय.